मी आता शृंगार तळीमध्ये आहे. बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आता तळीवरती पाऊस पडतोय. ग्वागर साईडला बघितलं तर 8 दिवसापूर्वी फक्त रात्रीचा पाऊस पडायचा आणि आता हळूहळू मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी 11 वाजताच पावसाने सुरुवात केली आहे. आपण बघितलं तर इकडे बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की किती मोठ्या प्रमाणावरती आता सध्या ग्वागरमध्ये पाऊस चालू आहे. ग्वागरमध्ये चिपळूणमध्ये बघितलं तर 8 दिवसापूर्वी कडकडीत ऊन पडलं होतं. 1-2 वेळा थोडा रिमझिम पाऊस पडला, पण ग्वागर किनारपट्टीला हळूहळू पावसाचा जोर वाढतो. या बाजूला आता सकाळीच पावसाने सुरुवात केली आहे. पहिला रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती आणि आता पावसाचा जोर वाढत चालला आहे. प्रमाणावरती पावसाला सुरुवात झाली आहे. आता 5-6 दिवस फक्त रात्रीचा पाऊस पडायचा, दिवसा पूर्ण ऊन असायचं आणि रात्री 8-9 वाजता मुसळधार पाऊस पडायचा. त्यामुळे गवतसुद्धा रुजलं आहे. पण आता आज बघितलं तर सकाळी 10:30 पावणे 11लाच पावसाला सुरुवात झाली आहे. वारा वगैरे नाही आहे, पण हा रिमझिम पाऊस पडतो आहे आणि एकंदरीत वातावरण बघितलं तर पूर्ण गार झालं आहे. आणि चिपळूणला आपण बघितलं तर 8 दिवसापूर्वी मी चिपळूणला होतो, त्यावेळेला अजिबात पाऊस नव्हता, कडक ऊन पडायचं. 5-6 दिवसापूर्वी एकदा पाऊस पडला होता आणि त्यानंतर आता कोकणामध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीला ग्वागर साईडला हळूहळू मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. इकडे बघितलं तर पावसाचा जोर हळूहळू वाढतो आहे. असाच मुसळधार पाऊस पडत राहणार आहे या बाजूला. मी सकाळी 10च्या दरम्यान घरातून बाहेर पडलो होतो. शृंगार तळीवरती आलो होतो नारळांना खत घेण्यासाठी आणि तळीवरती आल्यानंतरच 5-10 मिनटामध्येच रिमझिम पावसाने सुरुवात केली आणि जसं हळूहळू बघितलं तर पावसाचा जोर वाढला आहे, वारा सुटला आहे. रिमझिम पाऊस चालूच आहे. जवळजवळ 10 मिनटं मुसळधार पाऊस पडला. आपण बघितलं तर इकडे थोडं पाणी वगैरे साठलं आहे. इकडे मला अंदाज येईल की किती पाऊस पडला आहे. आणि आता वारा सुटला आहे, रिमझिम पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे आपण बघितलं ना वातावरणात खूप मोठ्या प्रमाणावरती गारवा आला आहे. आता 4-5 दिवसापूर्वी फक्त रात्री पाऊस पडायचा, मोठ्याने विजा वगैरे गडगडायचं. 9-10-12 वाजता वगैरे पाऊस पडायचा. याच थोडं पावसाने सकाळीच 10-11 वाजता हजेरी लावले. ग्वागरला मुसळधार पाऊस चालू आहे आणि मी सकाळी 10 वाजता आहे ना खत घेण्यासाठी बाहेर पडलो होतो. जेव्हा बाहेर पडलो तेव्हा पाऊस वगैरे नव्हता आणि नंतर मुसळधार पाऊस चालू झाला. तर आपण बघितलं जवळजवळ आता अर्धा-पाऊण तास झाला आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे. मी आता हा जो रोड आहे ना, हा पालपिन रोड आहे. या बाजूला आपण एनरॉन किंवा रानवी वगैरे त्या साईडला जातो आणि इकडे शृंगार तळी आहे. तर मी इथे खत आणण्यासाठी दुकानाच्या इथे थांबलो. तर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती आता गडगडते. काही वेळापूर्वी आता वीजसुद्धा चमकली. ते मी बोलता 2 मिनटापूर्वी तुम्ही ऐकलं असेल मोठ्याने गडगडलं. त्या आकाशात बघितलं ना पूर्ण ढग वगैरे मोठ्या प्रमाणावरती ढग वगैरे आले. हा जो रस्ता जातो ना त्याच्या पूर्ण दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आहे आणि हाच रस्ता एनरॉनला जातो, रानवी वगैरे त्या साईडला. तर अजूनसुद्धा रिमझिम पाऊस चालू आहे. ह्या साईडला बघितलं ना तर अजूनसुद्धा पाऊस पडतो. इकडे थोडं पाणी, इकडे पावळीचं पाणी पडतं, थोडं पाणी साठलं इकडे आणि थोडा हलकासा गार वारा सुटला, त्यामुळे वातावरण एकदम छान झालं आहे.